मंगळवार ठरला मुंबईमधला सर्वाधिक उष्ण दिवस। सांताक्रूजमध्ये 39.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मंगळवारचा दिवस गेल्या 15 वर्षांमधला एप्रिलमधला सगळ्यात उष्ण दिवस असल्याची हवामान अभ्यासकांची माहिती। मुंबई महापालिका मालमत्ता कर थकवलेल्या मेट्रोच्या 5 कंत्राटदारांवर करणार कारवाई। 21 दिवसांची मुदत देऊनही कंत्राटदारांकडून 326 कोटींची थकबाकी। मुंबईमध्ये 25,000 ठिकाणी डेंग्यूचा तर 2,500 ठिकाणी मलेरिया निर्माण करणारे डास आढळले असल्याचं समोर। डेंग्यू मलेरिया निर्माण करणारी ठिकाणं पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून नष्ट। शुक्रवारी कल्याण डोंबिवली तळोजा उल्हासनगरचा पाणीपुरवठा बंद राहणार। या काळात जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्ववाहिनी देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाणार। डीएसकेंना न्यायालयाचा दिलासा। ईडीने जप्त केलेल्या बंगल्यामध्ये जायला परवानगी। ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात ईडीकडून डीएसकेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने या दोन्ही मालमत्ता केल्या जप्त। जुहूच्या इस्कॉन मंदिरात रामनवमीचा उत्साह। पहाटे प्रभू श्रीरामांची पालखी काढून रामनवमीला सुरुवात। आणि यानंतर बातम्या विदर्भातून। उत्तर गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात 160 मतदान कर्मचारी हेलिकॉप्टरनं दाखल। काल दक्षिण गडचिरोली भागामध्ये 295 मतदान कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आलं। मी प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंचा विश्वास। खालच्या स्तराला जाऊन राजकारण करणं हे भाजपच्या संस्कृतीत नाही, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या रोड शोमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये रामनवमी निमित्त भव्य यात्रेला सुरुवात। राज्यभरातून हजारो भाविकांची उपस्थिती। पोहरादेवी यात्रेमध्ये भाविकांसाठी महंत जितेंद्र महाराज यांच्याकडून भव्य अन्नछत्राचं आयोजन। भंडाऱ्यात जय श्रीरामचा नारा देत निघाली महायुतीचे भाजप उमेदवार सुनील मेंढेंची बाईक रॅली। श्री बहिरंगेश्वर मंदिरातून निघालेल्या रॅलीत शेकडो तरुणांकडून हातात भगवे झेंडे घेत जय श्रीरामच्या घोषणा। चंद्रपूरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी घेतले कन्यका देवीचं दर्शन। 29 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा उपयोग मतदारांच्या सेवेसाठी करणार मुनगंटीवारांनी। यवतमाळच्या शारदा चौकात 2 गटांमध्ये दगडफेक। फटाके फोडून राम जन्मोत्सव साजरा करताना दगडफेक झाल्याची माहिती। बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या काटेल इथं अवैध वाळू माफियांचा कहर। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं महसूल कर्मचाऱ्याला चिरडलं। उपचारादरम्यान महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू। आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यातून। बीडच्या नेकनूरमध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। हजारोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। जन्मोत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा। धाराशिवमध्ये शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरावर पुन्हा हल्ला, वाहनांची तोडफोड। बीडच्या सोने गावात 500हून अधिक कुटुंबातील सदस्यांच्या कुणबी नोंदी, त्यामुळे गावकऱ्यांचा मनोज जरांगेंची पेढी तुला करण्याचा निर्णय, पण आचारसंहिता असल्यामुळे जरांगेंनी तुला नाकारली। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार विनोद पाटील यांच्या समर्थनार्थ भाजप मैदानात। भाजपच्या नगरसेवकांनी काल रात्री घेतली बैठक। छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजप लढणार की शिवसेना अजून स्पष्ट नाही, पण त्या अगोदरच महायुतीच्या वतीनं आज प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन। धाराशिवमधल्या शिवसेना नेते माजी खासदार रवींद्र गायकवाड बंडाच्या तयारीत। रवींद्र गायकवाड यांनी खरेदी केले 4 लोकसभा उमेदवारी अर्ज। अपक्ष म्हणून अर्ज भरणार असल्याची चर्चा। हिंगोलीतील बोल्डा फाटा इथं 8 ते 10 दुकानांना आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक।
यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेत निवडणुकीच्या रिंगणात 19 एप्रिलला सातारा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार। सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार उदयनराजेंच्या कोपरा बैठकामध्ये एका आजोबांच्या एंट्रीनं सगळ्यांनाच हसवलं। नुसतंच हसवलं नाही, त्यांच्या एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्याही पडल्या। शरद पवार गटाचे सोलापूरचे लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती, 31 कोटींचं कर्ज, 897 ग्रॅम सोनं, पण धैर्यशील मोहितेंच्या नावावर गाडी एकही नाही। अजित पवार आज बारामती, दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर। तिन्ही ठिकाणी अजित पवारांच्या उपस्थितीत डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा। आमदार दत्तात्रय भरणे, यशवंत माने, प्रवीण माने यांची उपस्थिती। तुम्ही सून म्हणून आलात, पण आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही, तुम्ही लक्ष्मी आहात। इंदापूरमध्ये वकिलांच्या डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचा उल्लेख करत अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील जर निवडणूक लढवतायत तर ते भाजपसाठी काम करतायत। संजय राऊतांचा हल्लाबोल, काँग्रेसने विशाल पाटलांवर कारवाई करावी, राऊतांची मागणी। अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत। 2019 पासूनच त्यांचं भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग सुरू होतं। रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। प्रणिती शिंदेंनी विठ्ठलाचं दर्शन घेऊन नामदेव पायरीवर फोडला प्रचाराचा नारळ। उद्या नाना पटोलेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज करणार दाखल। लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे, मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी अशी देवाकडे प्रार्थना करतो राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमोर केलं वक्तव्य। पुण्यामध्ये मनसे नेते अमित ठाकरेंच्या सकाळपासून मॅरेथॉन बैठका। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी काम करा, अमित ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न। धीरज दिनेशचंद्र अरगडे असे या बांधकाम व्यावसायिकाचं नाव। सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। आणि यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून। महायुतीमध्ये कोणत्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण 20 मेच्या आधी सोडा, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। जळगावमधल्या ऑइल मिलला लागलेल्या आगीमध्ये काही कामगार जखमी। जिल्हा रुग्णालयात गिरीश महाजनांनी घेतली जखमी कामगारांची भेट। रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेस महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार। नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मांदी आली। काळाराम मंदिरात जाऊन दीपक केसरकर यांनी घेतलं दर्शन। नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरात जन्मोत्सव साजरा। सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी। काळाराम मंदिरात छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची भेट। हेमंत गोडसेंनी छगन भुजबळांना केलं चरणस्पर्श। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित 22 एप्रिलला शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित। नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे मोटरसायकल रॅलीत महिला मोठ्या उत्साहात सहभागी। उमेदवारच एखाद्या व्यक्तीला पैसे देतो आणि स्टेजवर जाऊन तुम्ही तेच पैसे मदत म्हणून द्या असं सांगतो, त्याचे सर्व व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि संपूर्ण जिल्ह्याला हा पिक्चर दाखव, सुजय विखे पाटील यांची निलेश लंके यांच्यावर टीका। 40 वर्षांपासून केस कापतोय, मग त्याचा व्हिडिओ बनवायचा का? सुजय विखे यांचा रोहित पवारांना खोचक सवाल। रोहित पवार यांनी केस कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, त्यावर सुजय विखेंचा टोला। अहमदनगरमध्ये प्लॉटवर ताबेमारीचा प्रकार सर्रास सुरू, त्यामुळे हे प्रश्न येणाऱ्या काळात सोडवण्यासाठी प्रयत्न करणार। नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। यानंतरच्या बातम्या कोकणामधून। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊतांना निवडून देण्याचा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचा निर्धार। 2.5 लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येईल, विनायक राऊतांना विश्वास। गुहागरमध्ये अवकाळीचा आंबा बागायतदारांना फटका। मध्यरात्री झालेल्या पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले। बोईसरच्या खैरापाडामधल्या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण। मुख्य रस्त्याजवळील डम्पिंग ग्राउंडला वारंवार आगीच्या घटना। महाराष्ट्र सुपरफास्ट बोलूया।
तुम्हाला निधी देतोय त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं दाबा, तसं झालं नाही तर आम्हाला सुद्धा हात आखडता घ्यावा लागेल. अजित पवारांचं इंदापूरमध्ये वादग्रस्त वक्तव्य. अजित पवार स्वतः एक व्यापारी आहेत, त्यामुळे ते सौदाच करणार. हा देशही व्यापारीच चालवतात. सगळीकडे व्यापाऱ्यांचे एजंट्स तयार केलेत, त्यापैकीच ते एक आहेत. संजय राऊत यांची अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका. देशभरात आम्ही 305 जागा जिंकू, महाराष्ट्रात 35+ जागा जिंकू. संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्र्यांनी रोड शो घेऊ दे नाही तर काही करू देत, त्यांच्या हातात काही पडणार नाही, राऊतांची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.